हॅलो गंगूबाई बोलता का? हॅलो गंगूबाई. हॅलो. हो मी गंगूबाईच बोलतो. कोण बोलते बोला. कोण म्हणजे तुम्हीच. तुमच्याशीच बोलायचं आहे. तुमच्या घरी लगाची निवड वाढदिवस चालूच असतात म्हणून तुम्हाला फोन केला. काय बोलता बापा भाऊ. तुम्हाला कोणती गंगूबाई पाहिजे? तुमचा फोन चुकून लागला वाटते. नाही बाई, मी नंबर बरोबर लावला. तुमच्या नवऱ्याचं नाव गंगाराम भाऊ आहे ना? अरे भाऊ हे बरोबर आहे, पण नाव बी सारखे असू शकतात ना. त्याच्यात काही नवलाच गोट नाही. एका नावाचे लय लोक असतात. नाही ना गंगूबाई, मी नंबर बरोबर लावला. तुम्हाला दुसरी ओळख सांगतो. तुमच्या घरी 15 म्हशी आणि 13 गाई आहेत. तुमचं घर चोपड चापड फाट्यावर आहे. तुम्हाला 3 लेकरं आहेत. हो दादा, तुम्ही बरोबर सांगितलं. तुमचं बरोबर आहे. बोला काय काम आहे? म्हणून तर म्हटलं की आपलं कसं काय चुकलं. सगळ्यात पहिले तुम्हाला हॅपी बर्थडे. अरे दादा, मला वाढदिवसच नाही तर तू कसं काय हॅपी बर्थडे म्हणून राहिला? नाही बाई, असं होऊच शकत नाही. हॅपी बर्थडे. अरे बापा, तुला किती जीव तोडून सांगू, खरं मा वाढदिवस नाही ना रे भाऊ. नाही बाई, तुमचं ध्यान नशील. तुमच्या माणसाचं बरोबर ध्यान राहिलं म्हणून तुम्हाला त्या फोन काही सांगितलं नाही. म्हणूनच तुम्हाला हॅपी बर्थडे करून राहिलो ना मी. अरे तुला किती समजून सांगू, समजत नाही का? तू कोण आहेस हे तरी सांग मला. ते माहीत करून घ्यायच्या आधी तुम्हाला सांगतो, आज गंगाराम भाऊनं निळ्या रंगाचं लुगडं आणलं. पहा तुमच्या सैली आहे की नाही. अरे बापा, निळ्या रंगाचं लुगडं तर मागच आणलं होतं ती सगळ्यातले. आज नाही आणलं ना. नाही बाई, आज नवं लुगडं आणलं की नाही ते तुम्हाला दाखवलं नशील. ते सरप्राईज देतील म्हणून नशील दाखवलं तुम्हाला. अरे बाबा, तुला का आता डोकं आपटून सांगू? तुला समजूनच नाही राहिलं. मेंदू जबानी करून राहिला. सारा जीव भिन झाला रे बाबा त्याला. ऐकू 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 ऐकू. गंगाराम बुवानं बाहेरून थैली आणली, तशी मा हाती दिली. त्यात संभाराची मेथीची गड्डी होती आणि पावभर वांगे होते. तुराच्या माला डोकं खाऊन राहिला. बाई, तुमची सारी गडबड होऊन राहिली. मी साऱ्या डोळ्यानं पाहिलं म्हणून तुम्हाला मी सांगतो. माझ्या डोळे मला धोका नाही देत का? अरे भाऊ, तुझ्या डोळे तुला धोका नाही देत, पण माझे डोळे काय खराब झाले काय? तू पहिले तुझे डोळे दवाखान्यात दाखवून दे. तुझ्या डोळ्यात मोठी गडबड होईल आहे. तुला ते समजून नाही राहिली. असे उपट कामं नको करू. हे तर नवरा बायकोचं भांडण लागायची गोट आहे. नाही ना बाई, माझे डोळे काय खराब थोडी आहेत. पण तुम्हाला एक गोट सांगतो ना, तो बा थैली घेऊन माझ्या बेकरीत आला. माझ्या बेकरीत तो केक त्यासाठी त्या थैलीत जागा नव्हती. सोन भरेल होती थैली. मग म्या म्हटलं बा दाखवायची थैली. त्यातली मग मी ती थैली घेतली द्यायची हातची आणि त्याच्यात केक ठेवायसाठी जागा केली. त्या थैलीत जागा नव्हती म्हणून मी सर्व सामान बाहेर काढलं आणि बरोबर केक ठेवला. म्हणून केक ठेवल्याच्यानं मला हे सारं माहीत झालं. आणि तुम्ही मला म्हणता की असं कसं होईल? हे तर नवल्याचीच गोड झाली बापा. काहीतरी गडबड आहे वाटते रे. आता मला लाईट लागला रे भाऊ. तू म्हणतो ते गोट काहीतरी खरी आहे. नक्कीच या भावानं काहीतरी गडबड करेल आहे. हा भाव थैली घेऊन गेला कुठे याचा शोध मला लावा लागेल. आले तिथे गोट ध्यानात. मी तुम्हाला हेच तर सांगायचा प्रयत्न करून राहिलो, पण तुम्हाला समजत नव्हतं. मी लय तुम्हाला सांगून राहिलो, पण तुमच्या काही ध्यानात नाही येत जायचे. म्हणून मी तुम्हाला सगळं समजावून सांगून हे तुम्हाला पटवायसाठी एवढी मोठी लंबी गोट सांगायला लागली तुम्हाला. बरं दादा, आता येऊ दे त्या बुवाले. त्याची पत्रपुंजा काढतो की नाही पाय फक्त. असं काही करू नका. पण एक सांगा, लेकरं किती 3 आणि तुम्ही नवरा बायको 2 असे एकूण 5 झाले. पण गंगाराम भाऊनं गेल्या 6 महिन्यात
सगळे 10 केक कसे माझ्या बेकरीतून नेले हेच मला समजलं नाही. याचाही खुलासा करता पाहू तुम्ही. अरे भाऊ, फक्त बोवाला घरी येऊ दे, मग पाय मा दांगलो. नाही त्या बोवाला अद्दल घडवली आणि कुठे कुठे केक नेले आणि लुगडं कुठे नेलं आणि थैल्या कशा भरून नेल्या तर मग समजेन आपोआप. फक्त घरी ते येऊ दे. नाही बाई, तसं काही करू नका. होते माणसाच्यानं चूक होते ना, पण एक वेळ माफ करा. अरे बापा, तू तर खूपच हुशार आहेस रे. एवढं मोठं कांड झालं तरी मी मुकट्यानंच बसू का? आता गंगूबाई, आजच्या दिवस जाऊ द्या. असं काही मनात घेऊ नका. पण खरं खोटं करायचं असलं तर मी आहो ना बसेल. मग मी देतो ना पुरावा तुम्हाला. अरे थांब भाऊ, मला गाडी दिसून राहिली दुरून. तिकडे एखाद्या चलवादीचा वाढदिवस साजरा करून आले वाटते गंगाराम भाऊ. कोणाचा फोन? तुम्ही काय काय पराक्रम केला तो सारा समजला मला. हां, कोणता पराक्रम? आता नाटकं करू नका. बोला, दुरून बोला, स्पीकर चालू आहे. बोला, कोण बोलते? मीच बोलतो गंगाराम भाऊ. काय सांगितलं रे बा इले? कोण भडकली हे? खरं सांगितलं बा. आता काय करता, खरं माहीत झालेलं सांगाच लागते. लपून किती राहणार आहे? अरे बाबा, काय नवरा बायकोचं भांडण लावतं का तू? काय खरं काय खोटं? कुठे काही समजतच नाही तर काय भांडण लावून राहिला तू? ठेवतो मग गंगाराम भाऊ. बाई बोलतेस तुमच्याशी आता. सविस्तर सांगते बाई तुम्हाला. मला जरा गडबड आहे. अरे सांग ना बा पुरं पाट. तुला काय करतं गडबडचं, पण इकडे सारी गडबड होईल दिसते ना. हे तर भलकीची गरम होईल दिसते मला. बरं गंगाराम भाऊ, सांभाळून घ्या आता. मग ठेवतो मग. का काय झालं? मला तर काहीच नाही सांगितलं त्या माणसानं. अब तुम्हाला काय सांगीन, सर मला सांगून टाकलं त्या माणसानं काय काय झालं, कसं झालं. तुम्ही काय गंमतचे आहे का? तुम्ही माझ्या जीवनाचा म्हातेरा केलं. आज तुम्ही केक कुठे नेलता? अरे बा, मी कुठे केक नेऊ? काहून लक्षात काढलं बाजारात मांडतं. काय केक नेऊ कुठे? काही आपलं बडबड करून राहिली. तो कोण होता तुला भडकून देणार? त्याचं नाव सांग मला फक्त. ते काही मी सांगत नाही. तुम्ही काय काय कारनामे केले, 10 केक कुठे आणले, हां, तुमचं सारं कारस्थान माहीत झालं मला. आपल्या घरी व्हायला 3 आणि 2 5 लोक, तुम्ही 10 लोक 10 केक कसे काय आणले बा? 6 महिन्यात 10 केक कुठे नेले त्याचा खुलासा सांगा. जारी झालं का पुरीच गोड कुकळेच गेलं बापा. म्या काय केक आणले रे बापा, लेकराशिवाय केक नाही आणत मी. आणि हा लेकाचा 10 केक आणले म्हणते. थांबवा, त्या बेकरीवाल्याच्या घरी जा तुम्ही, भेटले आता. त्यानं काय अंगार लावली तर. अरे बा, काय भानगड आहे हे? काही सांगून राहिलं तुम्हाला बायकोले? काय आहे तर म्हणणं? हां, कसं बी आमचं चांगलं चालू आहे, त्या बैकून टाकलेलं का? काय सांगितलं पाहिजे? गंगाराम भाऊ, तुम्हाला राजे त्या दिवशी म्हटलं तुमची गाडी द्या, मी मा बायकोले सिलेंडर लिहून देतो. तुम्ही दिली काय? मग मा बायकोचं भांडण नशीन झालं काय? तुम्हाला 5 मिनिटाचा टाईम नव्हता. हां, तुम्ही आमचा नवरा बायकोचं भांडण जमकून दिलं म्हणून मी तुमचं जमकवलं. हा काय चुकलं? वारे वा बाद. आता माझ्या बायकोला समजायला येतो बाबू. ते तयारी करून राहिली, ते जाते आता माहेरात. ते माहेरात गेली की नाही, मी तुझ्याच घरी येऊन जेवतो राहतो. मग काय करू? असं उपर भांडण लावत असतात त्याला, काही केलं